हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावात कौटुंबिक वादाने भीषण वळण घेतलं। दारूच्या नशेत झालेल्या वादातून सख्ख्या भावानेच भावाच्या पोटात सुरी खुपसून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृताचे नाव अमर बापूसो चव्हाण असून या प्रकरणात त्याचा सख्खा भाऊ किशोर बापूसो चव्हाण यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत अमरची पत्नी पियुषा अमर चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर याला दारूचे व्यसन होते। घटनेच्या दिवशी दुपारपासूनच तो दारूच्या नशेत घरातील वस्तूची तोडफोड करत होता। पत्नी आणि भावाशी त्याने वाद घातला होता। रात्री 8:30च्या सुमारास अमरने कुऱ्हाडीने भाऊ किशोरच्या घराच्या दरवाजावर वार करण्यास सुरुवात केली। यामुळे संतप्त झालेल्या किशोरने अमरच्या पोटात सुरीचा वार केले। गंभीर जखमी झालेल्या अमरला प्रथम वडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर वडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसाच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधव डिंगोळे करत आहेत।